नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर तुमचा दिवस हा आनंदी जाओ, शुभ जाओ आणि स्वामीमय जाओ अशी स्वामींनी प्रार्थना करते. तुमचा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजचा विषय आपला होणार आहे बघा, चैत्र पौर्णिमा जी आहे ती येणार आहे. आता चैत्र महिना म्हटला तर आपल्या कुलदेवीला समर्पित असतो. चैत्र महिन्यामध्ये नवरात्री देखील येत असते. चैत्र नवरात्र आपली गेली त्यानंतर असा तिथी असतो ज्याला कोणाला चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार किंवा जी काही सेवा चाललेली असते ती करायला भेटली नसेल तरी देखील आपण चैत्र पौर्णिमा असा तिथी असतो की त्या तिथीला आपण कुलदेवीचा कुलाचार मान सन्मान जसं ते करायचं असतं. एवढा विशेष असा चैत्र पौर्णिमेचा तिथी असतो. कुलदेवीचा कुलाचार कसा करायचा आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी. चैत्र पौर्णिमा येणार आहे 12 तारखेला, 12 एप्रिल 2025 या दिवशी. पौर्णिमा जी आहे ती प्रारंभ होणार आहे सकाळी 3:32 तर 13 तारखेला सकाळी 5:52 पौर्णिमा राहणार आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असेल की ताई पौर्णिमेच्या सेवा कोणत्या दिवशी करायच्या किंवा साजरी केव्हा करायची. तर चैत्र पौर्णिमा ही 12 तारखेला आपल्याला साजरी करायची आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सांगेल सत्यनारायण पूजा देखील आपल्याला 12 तारखेलाच संध्याकाळी प्रदोषकाळी करायचं आहे. तर आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा 12 तारखेला करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि कुलदेवीची सेवा प्रत्येकाने करायलाच हवी. जास्त नाही पण थोडी का असेना पण सगळ्यांनीच त्या दिवशी आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. कुलाचार आपल्याला करायचा असतो. तर सुरुवात करूया आपल्या विषयाला. आता बघा, आपल्याला सेवा म्हटलं तर बघा चैत्र नवरात्रीमध्ये जसं आपण सांगत होतो किंवा म्हणत होतो बऱ्याच महिलांना जमलं नाही. कुणाच्या घरामध्ये हा घटस्थापना केली जाते किंवा दुर्गादेवीची जी पूजा असते चैत्र नवरात्रीमध्ये ती कुलाचार कुलधर्म केलं जातं तर बऱ्याच ठिकाणी करत नाही. बऱ्याच महिला बोलतात की माझ्या सासू करत नाही मग मी करू की नको, असा अनुभव बऱ्याच लोकांचा असतो. आणि कसं असतं बघा, प्रत्येक गावाची प्रत्येक म्हणजे घराची ही परंपरा असते आणि प्रत्येक घरात वेगवेगळी परंपरा असते. आणि सगळ्यात आधी मी ते तुम्हाला सांगेल, तुमच्या घरात जे चालत आलेलं आहे ते आधी आपल्याला स्वीकारणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या घरात जर नाही केली या नवरात्रीमध्ये पूजा, नवरात्र नाही पाळली, अखंड दिवा नाही लावला किंवा ओटी नाही भरली गेली, दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला नाही, कुलदेवीची कुठलीही सेवा तुमच्याकडून झाली नाही, तर तुम्हाला सांगेल चैत्र पौर्णिमा हा जो तिथी असतो या तिथीला तुम्ही थोडी का असेना आपल्याला सेवा त्या दिवशी एका दिवसाला आपल्याला सेवा करायची. अर्थात म्हणजे तुम्हाला सांगेल जर तुमचा मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही, त्याचा काही विशेष नाही. आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न येतो की ताई माझा मासिक धर्माचा 4था दिवस आहे तर मी सेवा करू का. हे बघा, अध्यात्मामध्ये कुठलंही पारायण कुठलंही असू द्या कोणत्याही गोष्टीला हे जे महत्व असतं ते 5व्या दिवशी देण्यात येतं. आता बऱ्याच महिला बोलतात ताई 4था दिवस आहे, मी केसांवरून पाणी घेतलं संध्याकाळी परत आंघोळ करते, तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुमची इच्छा. पण मी तरी नाही सांगेल 5व्या दिवसापासून तुम्ही कुठलंही पारायण कुठलीही सेवा करू शकता. ठीक आहे, तर असो. तर आता आपण बघणार आहोत की चैत्र नवरात्रीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी सांगेल आपल्याला सत्यनारायणची पूजा ही संध्याकाळी करायची, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची. मात्र तुम्हाला कुलदेवी कुलाचार आणि कुलदेवीची सर्वात महत्वाची सेवा म्हणजेच दुर्गा सप्तशती पाठ, हा पाठ तुम्हाला केव्हाही करा. तुम्ही अगदी सकाळी उठल्यानंतर 4ला उठा, ब्रह्ममुहूर्ताला करा, दुपारी करा, 12 ते 12:30 देखील तुम्ही करू शकता. ठीक आहे, या कालावधीमध्ये करा किंवा संध्याकाळी करा. या पद्धतीने जास्त उशीर नाही करायचा, 8-8:30च्या आधी रात्रीच्या वेळेस तुम्ही करू शकतात. तुमच्या वेळेनुसार वेळ काढा, नक्कीच आपल्याला मिळतो. बघा, मनात ज्याचा भाव असतो ना तर तो बरोबर करून घेतो सेवा, हे लक्षात घ्या. पण स्वतःच्या मनाची आपली तयारी पाहिजे तर नक्कीच तुमच्याकडून होईल. मला करायचंय हे ठाम ठरवलं ना तुम्ही तर नक्कीच सेवा होत असते. तर नक्कीच तुम्हाला सांगेल एक पारायण तरी करावं. आपल्या केंद्रांमध्ये जसं चैत्र नवरात्र चालू होते तेव्हापासून तर पौर्णिमेपर्यंत, चैत्र पौर्णिमेपर्यंत दररोज म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ घेण्यात येतो. दररोज सामूहिक पाठ घेण्यात येतो. आता अशा पद्धतीने जर शक्य झालं तर केंद्रात जा, नाही शक्य झालं पण आपल्या घरात होणं खूप आवश्यक असतं. म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. आता काही कारणास्तव
आता दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी आपल्याला लागतो 1.5-2 तास आरामात लागतात. समजा आपले स्तोत्र मंत्र सगळं घेतलं तर जे नवीन सेवेकरी असतात त्यांना 2 तास लागतील. 1.5 किंवा 2 तास समजून घ्या. कमी जास्त स्पीडवर आहे, प्रत्येकाच्या स्पीडवर आहे. पण ज्यांना कुणाला शक्यच नाही, कारण दुर्गा सप्तशती पाठ करत असताना उठत नाही, एका बैठकीत करावा लागतो. तर ज्यांना कुणाला शक्य नाही, लहान मुलं आहेत, काही प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला सांगेल सिद्धकुंजिका स्तोत्र. सिद्धकुंजिका स्तोत्र हे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेले आहे. अगदी छोटंसं आहे. या स्तोत्राचं पठण तुम्ही जर 11 वेळा केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यफळ प्राप्ती होत असते. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला शक्य झालं तर दुर्गा सप्तशती पाठच करा. नाही शक्य झालं तर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण नक्कीच त्या दिवशी आवर्जून सांगेल, आवर्जून की हात जोडून विनंती करेल, एवढी सेवा तुम्ही पौर्णिमेला चुकवू नका. तेवढी सेवा तरी आपल्याला कुलदेवीची करायची आहे. तर आता पुढची सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे कुंकू अर्चनची. आता कुंकू अर्चन सेवा जी असते ती कशी करावी? कुंकू अर्चन बघा, देवीचा टाक असतो किंवा मूर्ती असते. आता तुमच्या घरात जर टाक असेल किंवा फोटो असतो, बघा बऱ्याच घरांमध्ये फोटो किंवा टाकच असतो. तुमचे जर टाक सासूबाईंकडे असेल, तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोवर देखील तुम्ही कुंकू अर्चन करू शकतात. तर फोटो घ्यावा, आपण एका तामणामध्ये थोडे तांदूळ टाकावे, विड्याची पानं ठेवली तरी चालतील, नसतील तरी चालेल. तिथे ठेवल्यानंतर आपल्याला देवीचा मंत्र म्हणावा. आता कुंकू अर्चनसाठी खूप मोठा विधी आहे का? तर नाही. अगदी तुम्ही 11 वेळा कुलदेवीचा मंत्र म्हणून, तुम्हाला माहिती असेल तर तो मंत्र म्हणावा. नमो नमः म्हणून आपल्याला कुंकू अर्चन करायचं आहे. देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला 5ही बोटांनी, कुलदेवीला कुंकू अर्चन करत असताना 5ही बोटांचा वापर करायचा असतो. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः, या प्रकारे. आणि पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला अर्चन करायचंय. म्हणजेच काय, तर कुंकवाने देवी आईचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. ही सगळ्यात आवडती सेवा देवीची आहे. त्यानंतर आपण बघा, कुंकू अर्चन केल्यानंतर लगेचच आपण जो टाक असतो तो आपण धुवून घ्यावा. धुतल्यानंतर आपण देवघरात ठेवावा. यथाशक्ती पंचोपचार त्या टाकाची पूजा करायची आहे. लगेच आपण धुतला तरी चालेल, थोडा वेळ राहू दिला कुंकू, तसंच अर्चन करून तरी देखील चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर देखील कुंकू अर्चन करायचं आहे. श्रीयंत्रावर कुंकू अर्चन करत असताना आणि सेम आपले माता लक्ष्मीचे मंत्र म्हणून आपल्याला कुंकू अर्चन करायचं असतं. श्रीयंत्रावर माता लक्ष्मीचा, विष्णूंचा जो मंत्र असतो तो, किंवा महालक्ष्मी अष्टकम घ्या. या पद्धतीने आपण कुंकू अर्चन करू शकतो. आता ह्या सेवा केल्या त्यानंतर तुम्हाला सांगेल, बऱ्याच ठिकाणी बघा, आता मी हवन जे होतं ते मी केलं अष्टमीच्या दिवशी. चैत्र नवरात्र जी होती आपली चालू, तर माझ्या घरात हवन झालं अष्टमीच्या दिवशी. पण मात्र ओटी भरायचं माझं राहून गेलेलं आहे. तर मी चैत्र पौर्णिमा जी येणार आहे, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माझ्या कुलदेवीचं इथे मंदिर आहे, तुळजाभवानी आईचं मंदिर आहे घराजवळ, तर तिथे ओटी भरून येणार आहे. तर तुमच्याकडून जर हवन राहिलं असेल तर तुम्ही हवन करू शकतात, किंवा तुमच्याकडून ओटी भरायची राहिली असेल तर ओटी भरू शकतात. आता आरत्या देखील, आमच्या ज्या आरत्या असतात, कुलदेवीचा कुलाचार जो असतो, तर त्या आरत्या आमच्या चैत्र पौर्णिमेला असतात. माझ्या सासूबाईंना विचारलं तर त्या बोलल्या चैत्र पौर्णिमेला आपल्या आरत्या लागत असतात. आता प्रत्येक गावांमध्ये तुम्हाला सांगते, प्रथा ही वेगवेगळी असते. माझ्या चैत्र पौर्णिमेला आहेत तर तुमच्या देखील तेव्हा असतील असं नाही. आता मागच्या वर्षी मी बहिणीकडे गेली होती तेव्हा तिची जी आरती होती तिने चैत्र नवमीच्या दिवशी लावली होती. ठीक आहे. आणि तिने पूर्णाचे दिवे बनवलेले होते. तर आमच्या घरी माझ्या सासूबाईंना मी विचारलं तर चैत्र पौर्णिमेला दिवे बनवावे लागतात, ते कणकेचे असतात. कणिकचे दिवे छोटे बनवायचे, ते वाफवायचे किंवा पाण्यामध्ये उकळतात बघा, आणि त्या पद्धतीने ते दिवे, तुपाचे दिवे जे असतात ते लावावे लागतात. 11 दिवे या पद्धतीने, आणि मग देवी आईच्या आरती म्हणावी लागते. आता आरतीमध्ये आपल्याला माहिती आहे, गणपती बाप्पांची आरती असते, दुर्गादेवीची आरती असते, दुर्गटबारी, आणि आपल्या कुलदेवीची आरती येत असेल ते आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने आरत्या. आता तुमच्या घरात जर आरती लावत नसेल, तुमच्या सासूबाई म्हणत असतील की नाही आपला कुलाचार नाही किंवा या महिन्यात करत नाही, असं काहीतरी असेल बघा, तर तुम्हाला सांगेल, तुमचा जर भाव असेल किंवा तुम्हाला जर कुलदेवीची सेवा करायची असेल तर तुम्ही साधं निरांजन, तुपाचं निरांजन लावावं.
आणि मनापासून देवी आईची आरती करा. तरी देखील आई स्वीकारत असतात, त्या आपल्याला समजून घेत असतात. आणि तुम्हाला सांगते, कुठलीही सेवा तुम्ही कुलदेवीची आपण सेवा करतो, आपलं कधीही वाईट होत नाही. कोणत्याही देवाची सेवा करा, तुम्ही स्वामींची करा, दत्त महाराजांची करा, अथवा कुठल्याही देवाची सेवा करा, आपलं वाईट कधीच होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण थोडी का सेवा असे ना, कोणी आपल्या घरात नसेल करत तर ठीक आहे, त्यांचं पण आपण ऐकायचं, पण आपल्याला थोडीशी वेगळी सेवा करायची. म्हणजे तुम्ही निरांजन लावून, तुपाचं निरांजन लावून आरती करू शकतात. या पद्धतीने शेवटी आपला भाव महत्वाचा असतो, आपण किती मनापासून करतो ते. त्यानंतर तुम्ही ओटी वगैरे असेल तर ओटी भरू शकतात. एखादी सुवासनी असेल तिला आपण जेवू घालू शकतो. आता ते तुमच्या घरात नसेल तर मी ओटी तर नक्कीच भरत असते. आमच्या ज्या पाणी सोडायला ताई येत असतात, आणि तुम्हाला एक सांगेल की सहसा करून अन्नदान किंवा ह्या गोष्टी ज्या असतात गरजू लोकांना केलेलं अतिउत्तम ठरत असतं. तर आमच्या इथे पाणी सोडायला ज्या ताई येत असतात त्यांची मी ओटी भरत असते, की जेणेकरून जे दिलेलं असतात त्या वस्तू त्या वापरत असतात, त्यांना गरज पण असते आणि त्या वापरतात देखील. तर अशा लोकांना आपण करावं असं मला वाटतं. शेवटी तुमची इच्छा, आपण जेवायला देऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय करायच्या, स्व इच्छेने सुवासनीसाठी आपली कुलदेवीचा एक मान असतो आणि ते इच्छा मनात ठेवून तुम्हाला हे सगळं काही करायचं आहे. आता पुढची सेवा म्हणजे लवंगांची. बघा, लवंगांची माळ जी असते ती देवीला आपल्याला अर्पण करायची आहे. ठीक आहे, 2 पद्धती आहेत, एक अर्पण करायची आहे आणि एक अर्चन करायची आहे. जे अर्चन केलेल्या लवंगा असतात त्या आपल्याला घरात वापरायच्या असतात, आणि अर्पण केलेली माळ जी असते ती मात्र आपल्याला निर्माल्यात टाकायची असते. तर तुमच्या घरात टाक असेल किंवा फोटो असेल, त्याला आपण बघा जी फुलांसकट लवंग असते त्यांची छोटीशी माळ आपल्याला बनवायची आहे. 11 लवंग घ्या, एक गाठ बांधा, एक लवंग अशा प्रकारे करायचं, आणि 11 लवंगांची छोटीशी आपण माळ बनवायची. ती माळ आपण देवी भगवतीला अर्पण करायची आहे, गळ्यात टाकायची. ही माळ आपल्याला दिवसभर आणि रात्रभर ठेवायची आहे. 13 तारखेला आपण जसं फुलांचा हार काढत असतो त्या प्रकारेच ही माळ आपण काढू शकतो आणि ती निर्माल्यात टाकायची आहे. ठीक आहे, पण मात्र दुसरी सेवा म्हणून जर तुम्हाला सांगितलं तर आवडती सेवा म्हणजे लवंग ह्या देवी भगवतीला अतिप्रिय असतात, म्हणून त्यांना आपल्याला लवंग ह्या अर्चन करायचे आहेत. जसं कुंकू अर्चन करतो बघा आपण, तसंच लवंग अर्चन करायचे आहेत. जो टाक आपला ठेवलेला असतो तिथे देवीच्या टाकाला 1 लवंग आपल्या हातात घ्या, उजव्या हातात घ्या, आणि आपल्याला देवीसाठी कमलात्मक मंत्र, आता कमलात्मक मंत्र कुठे आहे, नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर कमलात्मक मंत्र म्हणावा, त्यानंतर नमो नमः, आणि ती लवंग जी असते ती भगवतीच्या चरणी आपल्याला अर्चन करायचे आहे. अर्चन करत असताना फुलाचा भाग आपल्याकडे ठेवा आणि देठ जे असतं ते देवीकडे ठेवायचं. अशा पद्धतीने अर्चन करा. तुम्ही 21 लवंगा 21 वेळा कमलात्मक मंत्र म्हणून अर्चन करायचे आहेत. त्यानंतर त्या लवंगा, जसं आपण कुंकुमार्चन लगेच काढून घेतला कुंकू तरी चालतं, थोड्या वेळ ठेवला तरी चालतं, त्या पद्धतीने तुम्ही थोड्या वेळात काढलं तरी चालेल. आता ह्या लवंगा ज्या असतात त्या प्रसाद रूपात असतात, कारण देवी भगवतीच्या चरणी आपण त्यांना अर्चन केलेलं असतं. जसं कुंकू आपण लावत असतो बघा कुंकू अर्चनचं, त्या पद्धतीने आपल्याला ह्या लवंगा देखील अर्चन केलेल्या ज्या असतात त्या खायच्या असतात आणि प्रसाद रूपात असतात. कुंकू आपण कपाळी लावत असतो दररोज, त्या प्रकारेच या लवंगा देखील आपण प्रसाद रूपात आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला देवी आईची भगवतीची सेवा करायची आहे त्या दिवशी. तर नक्कीच या छोट्या छोट्या